नमस्कार. म्युच्युअल फंड संबंधित एक विशेष रूल मी आपल्या सर्वांना सांगत आहे. तो रूल्स मध्ये 8531. 8 मीन्स कमीत कमी 8 वर्ष आपण म्युच्युअल फंड मध्ये थांबायला हवं, जेणेकरून तिकडनं कंपाऊंडिंग व्हायला सुरुवात होते आणि किंबहुना कंपाऊंडिंगची जादू सुद्धा तिकडनं सुरू होते. पुढे जो रूल आहे तो 5 मीन्स 5 डिफरंट टाइप ऑफ फंड्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हवी. एक पहिला हाय क्वालिटी मीन्स लार्ज कॅप. दुसरा हायली ग्रोथ मीन्स स्मॉल अँड मिड. तिसरं व्हॅल्यू. चौथं थेमॅटिक्स. आणि लास्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट ग्लोबल फंड्स. याच्या पुढे जो रूल आहे तो 3 मीन्स 3 टाईपच्या सिच्युएशन मध्ये आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पुढे जायला हवं. पहिलं हाय इरिटेशन, सेकंड पॅनिक फेज आणि तिसरं डिसअपॉइंटेड फंड. या 3 फेज मधून आपण जर गेलात तर म्युच्युअल फंडची जादू आपल्याला नक्कीच कळेल. आणि लास्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट वन मीन्स कमीत कमी 10% SIP स्टेपअप आपण दरवर्षी एव्हरी करायला हवी, जेणेकरून आपले जे गोल्स आहेत ते लवकर पूर्ण होतील. आपल्याला सुद्धा या रूल्स विषयी किंवा म्युच्युअल फंड सोबत अधिक माहिती करता नक्की मला संपर्क साधू शकता. थँक्यू व्हेरी मच.